Good morning student. In today's lecture we start a new topic and that topic is nothing but derivative of inverse functions. Okay, so first of all तुम्हाला inverse function म्हणजे काय हे माहीत पाहिजे आणि एकदा इन्व्हर्स फंक्शन माहीत झालं की लगेच आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करतात किंवा हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन्स. ओके, तर इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत या चॅप्टरमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय द इन्व्हर्स फंक्शन. इन्व्हर्स फंक्शन कशाला म्हणायचं हे डिफाईन ऑलरेडी आपण 11th स्टँडर्डमध्ये फंक्शन या चॅप्टरमध्ये डिफाईन केलेलं आहे. पण परत एकदा मी रिकॉल करतो या ठिकाणी डेफिनेशन बघा. इफ f फ्रॉम a to b, ओके, if f is a function from a to b which is 1 1 and on to function. ओके, आणि ऑलवेज लक्षात ठेवा एखाद्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन जर डिफाईन करायचं असेल तर ते फंक्शन आधीचं जे फंक्शन आहे ते फंक्शन 1 1 आणि ऑन टू असायलाच पाहिजे. म्हणजेच कसं, इफ f फ्रॉम a to b is 1 1 and on to function then f इन्व्हर्स बघा f इन्व्हर्सला लिहिता तसं fच्या डोक्यावर -1 लिहायचा मीन्स इट इज नथिंग बट द इन्व्हर्स फंक्शन. ओके, f इन्व्हर्स इज अ फंक्शन फ्रॉम b टू a. ओके, म्हणजे आपण त्याला म्हणतो की f इन्व्हर्स इज अ फंक्शन फ्रॉम सेट b टू a, देन इट इज कॉल्ड ॲज द इन्व्हर्स फंक्शन ऑफ f. ओके, पण हे कधी इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करतात की ज्या वेळेस एखादं फंक्शन हे 1 1 आणि ऑन टू असतं त्यावेळेसच आपल्याला त्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करता येतं. ओके, दिस इज अबाउट द इन्व्हर्स फंक्शन. हे डेफिनेशन होती आणि डेफिनेशन ही पिक्टोरियल फॉर्ममध्ये किंवा डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये बघायची असेल तर अशी असते बघा या फॉर्ममध्ये. इफ ए इज अ डोमेन, बी इज को डोमेन, ओके, अँड every element of set A has one image in set B or it is a unique image in set B, then function is called as the 1 1 function. and onto function कशाला म्हटलं होतं, if every element of codomain set has at least one pre image, म्हणजे कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला एकतरी प्री इमेज जर असेल डोमेन सेटमध्ये then that type of फंक्शन इज कॉल्ड ॲज द ऑन टू फंक्शन्स. म्हणजे या ठिकाणी f हे 1 1 पण आहे आणि ऑन टू पण आहे. f 1 1 आणि ऑन टू असल्यामुळे आपण त्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करू शकतो अँड दॅट कॅन बी डिफाईन ॲज लाईक दिस f इन्व्हर्स फ्रॉम b टू a. ओके, अँड दिस f इन्व्हर्स इज कॉल्ड ॲज द इन्व्हर्स ऑफ f. आणि राईट कसं करायचं किंवा हाऊ टू राईट दिस ॲज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल y इज इक्वल्स टू f ऑफ x हे आपलं स्टँडर्ड फंक्शन असतं. ओके, किंवा आपण असं म्हणतो की इकडे जर x असेल तर इकडे y असतो. मग आपण असं डिनोट करतो की द इमेज ऑफ x इज y अँड दिस y इज रिटन ॲज y इज इक्वल्स टू f ऑफ x. दिस इज कॉल्ड ॲज द स्टँडर्ड फंक्शन. आता y इज इक्वल्स टू f ऑफ x वरून इन्व्हर्स फंक्शन कसं असेल, देन वी कॅन से दॅट x इज इक्वल्स टू, म्हणजे हा x असाच ठेवायचा, f ला ट्रान्सफर करायचं आणि f ला ट्रान्सफर केलं तर x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y. ओके, देन f इन्व्हर्स ऑफ y इज इक्वल्स टू x. आणि मग ते डिफाईन कसं होईल, देन इट कॅन बी डिफाईन बाय किंवा त्याला डिफाईन असं करावं लागेल कारण f इन्व्हर्स हा कसा आहे, f इन्व्हर्स फ्रॉम b टू a, म्हणजे b हा डोमेन आहे इन्व्हर्स फंक्शनसाठी आणि a हा कोडोमेन आहे. म्हणजेच f इन्व्हर्स फंक्शन जर डिफाईन करायचं असेल तर ते डिफाईन अशा सिक्वेन्सने करावं लागेल. दिस इज नथिंग बट द f इन्व्हर्स. f इन्व्हर्स फ्रॉम b टू a इज अ इन्व्हर्स फंक्शन ऑफ दॅट f. ओके, आणि लिहिताना स्टँडर्ड फॉर्ममध्ये y इज इक्वल्स टू f ऑफ x ला स्टँडर्ड फंक्शन म्हटलं होतं. त्यानंतर x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y ला x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y ला आपण इन्व्हर्स फंक्शन म्हणतो. आणि लक्ष द्या या ठिकाणी x ला आपण इमेज म्हणणार आणि y ला प्री इमेज म्हणणार बिकॉज ऑफ फंक्शन इज फ्रॉम सेट b टू a. y इज द प्री इमेज अँड x इज द इमेज ऑफ दॅट फंक्शन, मीन्स x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y असं लिहितात. ओके, दिस इज अबाउट द इन्व्हर्स फंक्शन और इट इज अबाउट द डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स फंक्शन. आफ्टर दॅट all of we know that y is equals to f of x is 1 1 and onto function, then we can define x is equals to f inverse y exist. एक्झिस्ट होणे म्हणजेच काय, ते अस्तित्वात असणे किंवा काहीतरी त्याचं पर्टिक्युलर आन्सर मिळणे. ओके, दॅट एक्स इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y इज एक्झिस्ट अँड इफ f इन्व्हर्स ऑफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन, म्हणजेच हा x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y हे जर डिफरन्शिएबल फंक्शन असेल देन वी कॅन डिफरन्शिएट और वी कॅन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. ओके, हे जस्ट एक एक्झाम्पल घेणार आहे यामध्ये बघा इन्व्हर्स फंक्शन्स कसे आहेत. एफ ऑफ एक्स जर हे फंक्शन डिफाईन केलं असेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x-2 इज अ स्टँडर्ड फंक्शन, इट इज एनी फंक्शन, देन इट्स इन्व्हर्स इज डिफाईन ॲज एफ इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू x+2/2. हे कसं मिळवलं होतं
हे आठवत असेल की एखादं फंक्शन दिलं असेल तर त्याच्यावरून इन्व्हर्स फंक्शन्स कसं तयार करायचं हे ऑलरेडी तुम्हाला टीच केलेलं आहे 11th स्टँडर्डमध्ये फंक्शन या चॅप्टरमध्ये, की एखाद्या फंक्शनवरून त्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन कसं मिळवतात त्यासाठी मी प्रोसिजर सांगितली होती. फर्स्ट ऑफ ऑल काय पुट करायचं होतं, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू वाय पुट करायचं होतं आणि ते पूर्ण रिलेशन एक्स इज इक्वल्स टू मिळवायचं आहे. एवढंच की समजा वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आहे, ओके, हे जर स्टँडर्ड फंक्शन असेल तर एक्स इज इक्वल्स टू एफ इन्व्हर्स ऑफ वाय हे स्टँडर्ड फंक्शन असतं. म्हणजेच जे सिम्पल किंवा स्टँडर्ड फंक्शन आहे ते एक्स या व्हेरिएबलमध्ये असेल तर इन्व्हर्स फंक्शन्स कशामध्ये तयार होतं, एक्स इज इक्वल्स टू एफ इन्व्हर्स ऑफ वाय या व्हेरिएबलमध्ये तयार होतं. मग तुम्हाला काय करायचं होतं की जिथे जिथे एफ ऑफ एक्स होता तिथे वाय पुट करायचं होतं. म्हणजे समजा मी सॉल्व करून देतो एक वेळ, पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू वाय, म्हणजेच या इक्वेशनमध्ये जिथे एफ ऑफ एक्स आहे त्या ठिकाणी आपण वाय पुट करणार. वाय जर पुट केला तर तुम्हाला असं मिळतं वाय इज इक्वल्स टू इट इज 2x मायनस 2. ओके, आणि हे कम्प्लिटली सॉल्व करायचं होतं वाय एक्ससाठी, म्हणजे फक्त एक्स ठेवायचा एका साईडला. जर एका साईडला एक्स ठेवला तर हे -2 इकडे येतील, म्हणजे हे मिळेल वाय प्लस 2 इज इक्वल्स टू 2x. ओके, मीन्स सरळ लिहिलं तर 2x इज इक्वल्स टू वाय प्लस 2 लिहिता येतं, म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू वाय प्लस 2 अपॉन 2 लिहितात. ओके, पण आपण काय सांगितलं होतं, एक्स इज नथिंग बट द एफ इन्व्हर्स ऑफ वाय, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, चेक करा, एफ इन्व्हर्स ऑफ वाय, देअरफॉर वी राईट इट इज वाय प्लस 2 अपॉन 2. ओके, तर आफ्टर दॅट एफ इन्व्हर्स ऑफ वाय, सगळ्या ठिकाणी व्हेरिएबल कसे आहेत, वायमध्ये फंक्शन आहे. मग आपण काय करतो, रिप्लेस दिस वाय, नेहमी करता हा वाय आपण रिप्लेस करायचो, रिप्लेस वाय बाय एक्स, म्हणजे जिथे जिथे वाय आहे त्या ठिकाणी आपण एक्स लिहिणार. आणि असं जर केलं तर पहा काय होईल, एफ इन्व्हर्स ऑफ वायची जागा एक्सला दिली तर एफ इन्व्हर्स ऑफ एक्स मिळाला असता, आणि इथे पण वायची जागा एक्सला दिली तर एक्स प्लस 2 अपॉन 2, मीन्स दिस इज नथिंग बट द इन्व्हर्स फंक्शन ऑफ दिस फंक्शन. ही मेथड मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेली आहे 11th मध्ये. ओके, सो एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x मायनस 2, देन इट्स इन्व्हर्स फंक्शन इज कॅन बी फाइंड आउट, दिस इज एफ इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस 2 अपॉन 2. आणि हेच आपल्याला या टॉपिकमध्ये लर्न करायचं आहे की जर एखादं फंक्शन असेल तर त्याच्या इन्व्हर्स फंक्शनला कसं डिफरन्शिएट करतात किंवा त्याचं इन्व्हर्स फंक्शन कसं डिफरन्शिएट केलेलं असेल. या टॉपिकमध्ये काही तुम्हाला प्रत्येक वेळेस असं इन्व्हर्स फंक्शन नाही फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला ऑलरेडी इन्व्हर्स फंक्शन दिलेलं असेल, फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. त्यासाठी अजून काही नवीन फॉर्म्युले तयार होतील, ते फॉर्म्युले सुद्धा आपल्याला बाय हार्ट या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x मायनस 2, देन एफ इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस 2 अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करता येतो ते आता आपण लर्न करणार, आणि त्यानंतर समोर थेरमच्याकडे जाणार आहे. ओके, दोन्ही फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू आधी, त्यावरून काय रिझल्ट येतो ते पण ऑब्झर्व करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे जे फंक्शन आहे याला जर मी एक्स सोबत डिफरन्शिएट केलं तर इट इज डी डी एक्स ऑफ, असं लिहिता येईल, इट इज एफ ऑफ एक्स. ओके, आणि डी डी एक्स ऑफ या ठिकाणी लिहिता येतं, इट इज 2x मायनस 2. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला तर 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 येतो, डेरिव्हेटिव्ह 2 इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मायनस 2, मीन्स वी कॅन से दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज जस्ट 2. सिमिलरली या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मी कॅल्क्युलेट करतो आता. सो डी डी एक्स ऑफ इट इज नथिंग बट द एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. ओके, आता या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय होतो, तर तो असा होईल डी डी एक्स ऑफ, आपण त्याला डिफरन्शिएटच करून घेऊयात, इट इज एक्स प्लस 2 डिवायडेड बाय 2. ओके, अशा पद्धतीने आपण त्याला डिफरन्शिएट करणार. आफ्टर दॅट काय करायचं आहे समोर ते पहा. तर फॉर दॅट आता हा जो 2 डिवाइडला आहे म्हणजेच 1/2 एक प्रकारे कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल, आणि इट इज डी डी एक्स ऑफ एक्स प्लस 2, म्हणजे आपल्याला एक्स प्लस 2ला डिफरन्शिएट करायचं आहे. सो एक्स प्लस 2ला जर डिफरन्शिएट केलं आपण तर एकचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, प्लस 2 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो, मीन्स इट इज 1/2 इंटू 1, दिस गिव्ज अस द डेरिव्हेटिव्ह 1/2. म्हणजे इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, बघा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 2 आला तर इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1/2, मीन्स इन शॉर्ट फंक्शन अँड इट्स इन्व्हर्स फंक्शन्स आर द रेसिप्रोकल ऑफ इच अदर. म्हणजे एक प्रकारे बघा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला तो 2 आणि इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला तो 1/2, मीन्स वी कॅन से दॅट द डेरिव्हेटिव्ह्ज आर नथिंग बट द रेसिप्रोकल्स ऑफ वन अनदर. ओके, जर दोन फंक्शन एकमेकांचे इन्व्हर्स फंक्शन असतील तर त्यांचे डेरिव्हेटिव्ह काय असतात, देअर डेरिव्हेटिव्ह्ज आर नथिंग बट द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर, मीन्स 2 असेल तर 2चा रेसिप्रोकल इकडे 1/2 सुद्धा येतो. ओके, आता या समोर आपण फर्स्ट ऑफ ऑल आधी थेरम घेणार आहे की जो बोर्ड एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द टाइम विचारतात, म्हणजे त्याचा प्रूफ सुद्धा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये राईट डाऊन करायचं असतं. गोइंग टू स्टार्ट
थेरम ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. ओके, सो थेरमचं स्टेटमेंट असं दिलेलं आहे. आधी पाहूया. स्टेटमेंट ऑफ थेरम इज सपोज y is equals to f of x is the differentiable function of x, okay, on an interval that is कॅपिटल आय. ओके, म्हणजे y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन दिलेलं आहे हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. जसं की एक एक्झाम्पल सांगितलं होतं मी, त्या ठिकाणी एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल होतं. ओके, सो म्हणजे y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल फंक्शन असायला पाहिजे आणि ते कोणत्या डोमेनवर किंवा कोणत्या इंटरवलवर डिफरन्शिएबल आहे तो इंटरवल सुद्धा माहीत पाहिजे. आपण त्याला या ठिकाणी म्हणणार आहे दॅट इंटरवल इज समथिंग कॅपिटल आय. ओके, दॅट इंटरवल इज गिवन अँड दॅट इंटरवल इज कॅपिटल आय. अँड ऑल्सो आपल्याकडे दुसरं एक फंक्शन आहे, दॅट फंक्शन इज अँड वाय इज 1 1 अँड ऑन 2. बघा, मी आधीच बोललो होतो की इनवर्स फंक्शन जर डिफाईन करायचं असेल तर दिलेलं फंक्शन हे 1 1 आणि ऑन 2 असायलाच पाहिजे, तरच इनवर्स फंक्शन डिफाईन करता येतं. म्हणून त्यांनी स्टेटमेंटमध्ये सुद्धा सांगितलं की y इज 1 1 अँड ऑन 2 अँड dy बाय dx इज नॉन झिरो, म्हणजे इज नॉट इक्वल्स टू झिरो ऑन दॅट इंटरवल कॅपिटल आय. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, म्हणजे हे सगळंच्या सगळं गिवन आहे. ऑल्सो म्हणजे परत काय सांगितलं, ऑल्सो इफ एफ इनवर्स ऑफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन. ओके, म्हणजे ते एफ इनवर्स ऑफ वाय म्हणजेच काय, जे एफ फंक्शन होतं त्याचं इनवर्स फंक्शन आपण फाइंड आउट केलं. ते इनवर्स फंक्शन आहे एफ इनवर्स ऑफ वाय. ते एफ इनवर्स ऑफ वाय सुद्धा डिफरन्शिएबल असेल एफ ऑफ आय या इंटरवलवर. ओके, म्हणजे ते जे फंक्शन आहे एफ इनवर्स ऑफ वाय इज ऑल्सो डिफरन्शिएबल ऑन द इंटरवल दॅट इज कॅपिटल एफ ऑफ वाय. देन यू हॅव टू प्रूव्ह दॅट dy बाय dy is d dy means derivative of f inverse of y with respect to y is equals to 1 upon f dash of x. ओके, म्हणजे हे जे फंक्शन आहे इनवर्स फंक्शन कोणाचं, एफचं इनवर्स फंक्शन. ओके, एफ ऑफ एक्सचं इनवर्स फंक्शन आहे एफ इनवर्स ऑफ वाय. तर हे जे एफ इनवर्स ऑफ वाय आहे त्याचा जो डेरिव्हेटिव्ह येतो त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, असं प्रूव्ह करायचं. और असं सांगतात इट इज dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx, असं आपल्याला प्रूव्ह करायचं सांगतात. ओके, सो तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम हा थेरम विचारतात कसा, तर स्टेटमेंटमध्ये हेच विचारतात. आतापर्यंत हे काही विचारलेलं नाही आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम हे स्टेटमेंट विचारतात dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. आणि मी आधीही बोललो होतो की चॅप्टरमध्ये 3 थेरम आहेत. 3 थेरमपैकी एक थेरम एक्झाममध्ये दरवर्षी असतोच फॉर रायटिंग. ओके, आणि त्यामध्ये हा जो थेरम आहे मार्च 2013, मार्च 2017, जुलैमध्ये सुद्धा विचारलेला आहे. 16, 17 आणि 19 या इयरला तो बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला थेरम विचारलेला आहे. आणि बाकीचे जे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा थेरम मी सांगितला, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन सुद्धा येणार आहे, तो एक थेरम सुद्धा तुम्हाला सांगितला. हे सगळेच्या सगळे थेरम्स तुम्हाला एक्झाममध्ये प्रिपेअर करायचे आहेत एक्झामसाठी. ओके, सो आता आपण थेरमला स्टार्ट करूया. जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनच्या वेने आपण थेरम प्रूव्ह करणार आहे. एक एक टर्म लक्ष द्या. गिवन दॅट काय काय गिवन आहे ते मी आधी लिहितो, त्यानंतर आपण पुढे थेरमला स्टार्ट करूया. कसं प्रूव्ह करायचं माहीत आहे. जवळपास आपण 11चेही थेरम घेतले, त्यानंतर 12थमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन घेतला, चेन रूल म्हणतो आपण, तो चेन रूल सुद्धा प्रूव्ह केलेला आहे. सेम फॉर्ममध्ये हे सुद्धा प्रूव्ह करायचं आहे. ओके, फॉर दॅट given that y is equals to f of x and x is equals to f inverse of y. y is equals to f of x स्टँडर्ड फंक्शन आहे आणि x is equals to f inverse of y हे त्या फंक्शनचं इन्व्हर्स आहे. मीन्स y is equals to f of x and x is equals to f inverse of y are nothing but the differentiable functions. म्हणजे दोघांचेही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतात. डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय, ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता येतो त्या फंक्शनला डिफरन्शिएबल फंक्शन म्हणतात. ओके, आफ्टर दॅट आता आपल्याला माहिती आहे की एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो स्टँडर्ड फंक्शनमध्ये. सो वी कॅन से दॅट लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट, म्हणजे जसा जसा एक्स चेंज होत जातो तसा तसा वायच्या व्हॅल्यू सुद्धा चेंज होत जातात. म्हणून मी असं लिहितो लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट, म्हणजे एक्समध्ये जो चेंज होईल त्याला आपण स्मॉल इन्क्रीमेंट म्हणतो. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ स्मॉल एक्स. दॅट स्मॉल एक्स म्हणजे या एक्सच्या मधला जो चेंज आहे तो चेंज आपल्याला काहीतरी व्हॅल्यूने डिनोट करायचा. ती व्हॅल्यूला मी सिम्बॉल देतो, दॅट सिम्बॉल इज डेल्टा एक्स. ओके, म्हणजे एक्समध्ये जो चेंज झालेला आहे त्या चेंजला आपण डेल्टा एक्स म्हटलं. मग जसा जसा एक्स चेंज होतो तसा वाय सुद्धा चेंज होतो. म्हणून जसा एक्स चेंज होईल देन करस्पॉन्डिंगली
करस्पॉन्डिंगली म्हणजे एक्स मध्ये जसा चेंज होत जाईल तसा वाय मध्ये सुद्धा चेंज होत जाईल, ते या ठिकाणी रिटर्न आहे. करस्पॉन्डिंगली देअर विल बी इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ वाय. ओके, म्हणजे वाय मध्ये पण चेंज असेल, तो वाय किती, तो चेंज कितीचा, तर एक्स मधला चेंज डेल्टा एक्सचा असेल तर वाय मधला चेंज हा डेल्टा वायचा असतो. ओके, आफ्टर दॅट अगेन वी नो दॅट डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर द इन्क्रीमेंट्स. इन्क्रीमेंट म्हणजे काहीतरी चेंज, काहीतरी व्हॅल्यूने चेंज झालेला आहे. मग काहीतरी व्हॅल्यू चेंज झाला म्हणून त्या नॉन झिरो घ्याव्या लागतील, कारण चेंज झाला म्हणजे काय, काहीतरी थोडाफार बदल झालेला असेल किंवा ती व्हॅल्यू बदलली असेल, पण मग कितीने बदलली, झिरोने बदलत असते का, झिरो म्हटल्यावर तो चेंज होईल का, नाही, मिस इट इज नॉट द इन्क्रीमेंट्स. म्हणून मग काय सांगायचं, जे स्मॉल इन्क्रीमेंट्स आहेत त्यांच्या व्हॅल्यू झिरो होणार नाहीत, ती काहीतरी स्मॉल किंमत असेल. देअरफॉर वी राईट हिअर डेल्टा एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो अँड डेल्टा वाय इज नॉट इक्वल्स टू झिरो. हे सगळं झालं आपलं बेसिक फॉर थेरम. आता आपण आता आपण थेरम प्रूव्ह करण्यासाठी स्टार्ट करू शकतो. कसं पहा, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर दिस इन्क्रीमेंटरी रेशो. हा जो रेशो आहे आपण हा रेशो कन्सिडर करणार आणि मग थेरम प्रूव्ह करत जाणार. ओके, कन्सिडरिंग दॅट डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल्स टू 1. ओके, अशा पद्धतीने डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू 1 आपल्याला मिळतो. मग आता हा रेशो आपण घेऊ शकतो का, तर डेल्टा एक्स कॅन्सल होतो, डेल्टा वाय कॅन्सल होतो, म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड, मीन्स इथे 1 उरतो, इक्वल्स टू सुद्धा 1च आहे. मीन्स वी कॅन कन्सिडर दिस इन्क्रीमेंटरी रेशो दॅट इज डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल्स टू 1. आपण त्याला घेऊ शकतो बिकॉज ऑफ रेशो. आफ्टर दॅट आता काय करायचं, तर आपलेच ओके, आता काय करायचं आहे, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू 1 आहे. ओके, तर हा जो 1 आहे, तर मी काय करतो या ठिकाणी ही जी कंप्लीट टर्म आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सची ट्रान्सफर करतो राईट साईडला ट्रान्सफर केली तर ती टर्म्स डिवाइडला येईल. कोणता, हा वाला रेशो मी इथे ट्रान्सफर केला, तर मग तुम्हाला असं मिळतं डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल्स टू 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आणि नंतर काय होईल, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे की लेबनिझच्या म्हणण्यानुसार ह्या ज्या इन्क्रीमेंटरी टर्म्स असतात किंवा डेल्टामधल्या टर्म्स असतात या सर्वांना लिमिट अप्लाय करावं लागतं. फॉर दॅट वी टेक इट्स लिमिट्स, मीन्स टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ द साइड्स, म्हणजे दोन्ही साईडला आपण आधी लिमिट अप्लाय करणार. म्हणून मी या ठिकाणी सुद्धा लिमिट घेतलं डेल्टा एक्स टेन्स टू 0. आणि डेल्टा एक्स टेन्स टू 0 का घ्यायचं, तर तो इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो, म्हणून आधी तो चेंज होतो, म्हणजे एक्स आधी चेंज होत असतो, म्हणून आपण आधी चेंज हा एक्स मधला घेत असतो. मीन्स देअरफॉर वी टेक द लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. देअरफॉर वी कॅन कन्स्ट्रक्ट दिस ॲज लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. ओके, हे डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे, सो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल्स टू 1 अपॉन मी या टर्म्सचा सुद्धा लिमिट देतो, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेस ही टर्म जर एक्सच्या व्हेरिएबलमध्ये असेल तर लिमिटसुद्धा एक्स वालंच पाहिजे. मग या ठिकाणी डिवाइडला डेल्टा एक्स आहेत आणि लिमिटसुद्धा डेल्टा एक्समध्येच आहे. बट या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, डेल्टा वाय या ठिकाणी आहेत आणि इथे डेल्टा एक्स आहे. मग चेंज कसं करायचं, तर आत्ताच सांगितलं की जसा एक्स चेंज होत जातो तसा वाय चेंज होत जातो. म्हणजे आधी एक्समध्ये चेंज होईल, समजा एक्स चेंज झाला 0ने. ओके, म्हणजे एक्समधला चेंज डेल्टा एक्सने दाखवतात, म्हणजे तो एक्स जर स्मॉल असेल किंवा 0च्या जवळपास असेल ॲज डेल्टा एक्स टेंडिंग्स टू 0, म्हणजे जसा एक्स हा किंवा डेल्टा एक्स हा 0कडे जाईल तसा वाय सुद्धा हा 0कडे जाईल. म्हणजेच जेवढ्याने एक्स चेंज होतो, म्हणजे एक्स जर डेल्टा एक्सने चेंज झाला तर वाय डेल्टा वायने चेंज होतो. म्हणजेच जर डेल्टा एक्स 0ने चेंज झाला तर डेल्टा वाय सुद्धा 0ने चेंज होतो. मीन्स वी कॅन से दॅट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन वी नो दॅट डेल्टा वाय टेन्स टू सुद्धा 0च. ओके, देअरफॉर वी कॅन डायरेक्टली पुट हिअर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 च्या ऐवजी मी लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 लिहू शकतो. म्हणून मी असं लिहिलं लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल्स टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ॲज इट इज. आणि या ठिकाणी या टर्म्सला मी देतो इक्वेशन नंबर
फर्स्ट. ओके, आता इक्वेशन 1 पर्यंत आपण पोहोचलेलो आहे की इक्वेशन 1 आहे लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स अशा पद्धतीने. पण आता प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहूयात. काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. ओके, म्हणजे y हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर हे गिवन आहे म्हणून मी या ठिकाणी लिहितो सिन्स y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन. ओके, ते डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणून बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वी कॅन राईट हिअर. त्या डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन जी होती लेबनिझच्या म्हणण्यानुसार किंवा डेल्टा मेथड मी असं सांगितलं होतं तुम्हाला, त्यानुसार असं आपण लिहू शकतो की हे जर डिफरन्शिएबल आहे तर मी त्याला असं लिहू शकतो इट इज dy बाय dx इज इक्वल्स टू इट इज बाय लेबनिझ सायंटिस्ट. ओके, dy बाय dx इज इक्वल्स टू इट इज लिमिट delta x tends to 0, this can be written as delta y upon delta x. Okay, is exist and finite. हा एक वर्ड आपण त्या ठिकाणी लिहितो and this is the equation number 2. ओके, आता बघूयात. सिन्स y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल आहे, डिफरन्शिएबल मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो आणि डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल तर लेबनिझचं म्हणणं होतं dy बाय dx इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज एक्झिस्ट अँड फायनाईट असं आपण राईट डाऊन करू शकतो. ओके, सो असं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतं. देअरफॉर आता इक्वेशन 1 आणि 2चा जर विचार केला तर इक्वेशन 1 मध्ये लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे, म्हणजेच हे असं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ही जर किंमत मी पुट केली तर ती होईल dy बाय dx. देअरफॉर वी पुट दिस व्हॅल्यू ऑफ पुट इक्वेशन 2. ओके, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1, म्हणजे ती इक्वेशन 2 मध्ये जी किंमत आहे ती मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. त्यामुळे काय होईल, दिस कॅन बी रिटन ॲज लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0. ओके, इट इज डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय दॅट इज इक्वल्स टू काय लिहिता येतं तर इट कॅन बी रिटन ॲज, बघा याची किंमत मी टाकतो dy बाय dx मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन इट इज dy बाय dx. ओके, इज एक्झिस्ट अँड फायनाईट. का लिहितो इज एक्झिस्ट अँड फायनाईट तर ही टर्म सुद्धा एक्झिस्ट अँड फायनाईट होते पूर्ण dy बाय dx, म्हणजे 1 अपॉन dy बाय dx सुद्धा काय होतो एक्झिस्ट अँड फायनाईट. मग 1 अपॉन dy बाय dx एक्झिस्ट अँड फायनाईट होतो याचा अर्थ काय, RHL ऑफ इक्वेशन. बघा कोणतं 1 किंवा या इक्वेशनचे RHL काय होते एक्झिस्ट अँड फायनाईट होते. देअरफॉर वी कॅन से दॅट LHL ऑफ इक्वेशन 1 is also exist and finite किंवा we can say that याला इक्वेशन देऊ शकता. ओके, therefore we can say that RHL of equation 3 is exist and finite. Therefore we can say that LHL of equation 3 is also exist and finite. LHS means left hand side. RHS of this equation 3 is exist and finite. याचाच अर्थ काय होईल, RHS is also exist and finite. Therefore we can say that here, therefore LHS of equation 3 is exist and finite, म्हणजे LHS ही exist and finite आहे. Therefore we can say that RHS is also exist and finite. Okay, RHS of equation 3 is exist and finite. मग ती जर exist and finite होत असेल तर by definition of derivative of Leibniz, therefore we can say that by according to Leibniz ही RHS सुद्धा काय होते एक्झिस्ट अँड फायनाईट. एक्झिस्ट अँड फायनाईट होती याचा अर्थ काय, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 सॉरी डेल्टा वाय आहे, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू dx अपॉन dy. ओके, असं लिहिता येतं लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू dx अपॉन dy दॅट इज नथिंग बट द RHS. ओके, मग आता ही RHS आली. आता यालाच काय म्हणायचं, इज एक्झिस्ट अँड फायनाईट, म्हणजे RHS सुद्धा काय झाली आता एक्झिस्ट अँड फायनाईट. अँड नाउ वी कॅन पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. बघा मग आता इक्वेशन 3 मध्ये जर ही व्हॅल्यू पुट केली आपण, कोणती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये जर पुट केली आपण, कोणती व्हॅल्यू ही लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू dx अपॉन dy मीन्स पुट दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 3. आणि इक्वेशन 3 मध्ये जर व्हॅल्यू पुट केली तर काय होईल, इट बिकम्स, बघा याची सगळी किंमत आपण टाकणार आहे. लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय ची किंमत टाकायची आहे dx अपॉन dy
that is equals to 1 upon it is dy by dx. Okay, 1 upon it is dy by dx, and we know that denominator is always non-zero, therefore it is dy by dx is not equals to 0, and this is the required proof of this theorem of inverse function. आणि हेच प्रूफ आहे इन्व्हर्स फंक्शनचा dx upon dy can be written as 1 upon dy by dx. ओके, दिस इज नथिंग बट द थेरम. मग आता dx upon dy is equals to 1 upon dy by dx हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं, ते प्रूव्ह झालं. पण जर एखाद्या वेळेस थेरम तुम्हाला असा विचारला तर मग काय करायचं? ओके, सो ते इम्पॉर्टंट आहे. मग मी हे स्टेटमेंट यूज करतो बघा, dx अपॉन dy, तर एक्सची किंमत ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. कशी पहा, प्रॉब्लेममध्ये आहे x इज इक्वल्स टू, समजा या ठिकाणी लिहितो मी y इज इक्वल्स टू, जर f ऑफ x असेल, ओके, इफ y इज इक्वल्स टू f ऑफ x, देन वी कॅन से दॅट x इज इक्वल्स टू f इनवर्स ऑफ y. ओके, तर x इज इक्वल्स टू f इनवर्स ऑफ y असतो. अँड वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ y मीन्स dy बाय dx, आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सांगितलं तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, याला जर डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx, आणि त्याला मी असं लिहू शकतो इट इज ddx ऑफ इट इज द f ऑफ x. क्लिअर आउट? ओके, सो अगेन याला ddx ऑफ f ऑफ x ला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो, आणि डिफरन्शिएट करताना त्याला असा डॅश पण त्याच्या डोक्यावर दिला तरी इट इज कॉल्ड ॲज द dy बाय dx इज नथिंग बट द f डॅश ऑफ x. म्हणजे आता हा जो थेरम आहे तुम्हाला, ओके, हा याचा एक फोटो झाला, तर दुसरा फोटो त्याचा असा आहे. मग तुम्हाला त्याचं पिक्चर असं पिक्चर न सांगितलं असेल, असं पिक्चर जर नाही सांगितलं आणि असं पिक्चर विचारलं किंवा असा फोटो जर सांगितला तर मग तुम्हाला अशा पद्धतीने प्रूव्ह करता आलं पाहिजे. मग ते प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, x इज इक्वल्स टू f इनवर्स ऑफ y पुट करा आणि dy बाय dx इज इक्वल्स टू f डॅश ऑफ x पुट करा या रिलेशनमध्ये. ॲटोमॅटिक हा थेरम प्रूव्ह होतो. पहा कसा, एक मिनिट, इट इज dy या इक्वेशन मध्ये पुट केलं तर d अपॉन dy, x ची किंमत आहे बाळा इट इज f इनवर्स ऑफ y, देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज f इनवर्स ऑफ y. ओके, दॅट इज इक्वल्स टू काय, तर dy बाय dx. तो dy बाय dx किती आहे, दॅट dy बाय dx इज द f डॅश ऑफ x, अँड दिस अगेन प्रूव्स द थेरम. ओके, जर स्टेटमेंट असं विचारलं तर इथपर्यंतच लिहायचं, आणि जर स्टेटमेंट असं विचारलं एक्झाममध्ये तर स्टेटमेंट असं लिहायचं, मीन्स dy ऑफ f इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू 1 अपॉन f डॅश ऑफ x, अँड दिस इज अवर थेरम. ओके, अशा पद्धतीने खूप सिंपल थेरम आहे. एक दोन वेळेस प्रॅक्टिस करा, व्यवस्थित तो रायटिंग करा घरी, आणि जर समजा व्यवस्थित राईट करता आला स्टेप बाय स्टेप, आणि न पाहता प्रूव्ह करा. ओके, स्वतः प्रूव्ह करा, न पाहता आधी वाचा, त्याला व्यवस्थित रीड करा, त्यानंतर तो राईट करून पहा. जर व्यवस्थित लिहिता आला तर थेरमला सोडून द्या लगेच, फक्त त्याचं कन्सेप्ट व्यवस्थित माइंडमध्ये, स्टेटमेंट व्यवस्थित माइंडमध्ये लक्षात ठेवा. ओके, आणि इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, या टॉपिकच्या अंडर काही जे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि इन्वर्स आहेत, कोणकोणते, साइन इन्वर्स एक्स, कॉस इन्वर्स एक्स, टॅन इन्वर्स एक्स, कॉट इन्वर्स एक्स, कोसेक इन्वर्स एक्स आणि सेक इन्वर्स एक्स, हे जे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि इन्वर्ससुद्धा आहेत. या सगळ्या इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह कसे कॅल्क्युलेट करतात, एक प्रकारे हे थेरमच आहेत. एक्झाममध्ये हे सुद्धा विचारलेले आहेत. हा जो विचारलेला थेरम आहे हा जुलै 2017ला विचारलेला आहे. ओके, सध्याच्या लेटेस्ट एक्झाममध्ये सांगतो, यस, ओल्ड एक्झाममध्ये तर बऱ्याच वेळा विचारलेला आहे. मार्च 93ला सुद्धा विचारलेला आहे, 93ला. ओके, जुलै 17ला सुद्धा हा एक्झाममध्ये रायटिंगसाठी विचारलेला आहे. आणि या थेरमची तुम्हाला प्रूफ पाहिजेत, आणि प्रूफ जर समजले तर एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या ज्या कंडिशन्स वगैरे विचारतात, एखाद्या MCQ मध्ये कंडिशन्स असतात, मग त्या कंडिशन्सवरून तुम्हाला तो थेरम प्रूव्ह करता येतो. ओके, सो तो थेरम प्रूव्ह करता येतो, आणि त्या थेरमवरून त्या कंडिशन्ससुद्धा माहीत पाहिजे असतात. कधी कधी त्या स्टेटमेंटवर सुद्धा MCQ तयार होतो. मग स्टेटमेंटवर जर MCQ तयार झाला तर त्या प्रॉब्लेममधल्या कंडिशन्स माहीत पाहिजे. ओके, आता काय सांगितलं की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील तर आपण ऑलरेडी सांगितलं की जर समजा साइन फंक्शन आहे तर साइन फंक्शनचं आपण इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करू शकतो, त्याला म्हणतो साइन इन्व्हर्स एक्स. पण मग साइन फंक्शनचा, समजा हे साइन फंक्शन आहे SIN साइन, ओके, त्याचं डिफाईन करायचं आपल्याला साइन इन्व्हर्स फंक्शन.
मग साइन फंक्शनचं जर का इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करायचं असेल तर त्यासाठी हे साइन फंक्शन 1 1 आणि ऑन टू कंपल्सरी असायलाच पाहिजे, त्यावेळेसच आपण त्याचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करू शकतो. ओके, पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की साइन फंक्शनची जी डोमेन आणि रेंज आहे ते इम्पॉर्टंट आहे. व्हॉट अबाउट द डोमेन अँड रेंज ऑफ साइन फंक्शन्स. ओके, तर तो जो डोमेन आणि रेंज आहे त्या रेंज आणि डोमेनवर जर विचार केला आपण, समजा आता या ठिकाणी डोमेनचा विचार केला किंवा रेंजचा विचार जर केला तर साइन फंक्शन्स हे 1 1 अँड ऑन टू नसतं. ओके, साइन फंक्शन इज नॉट 1 1 अँड ऑन टू. साइन फंक्शनचा डोमेन आणि रेंजचा जर विचार केला आपण तर साइन फंक्शनचा डोमेन जो होता तो आहे तुमच्याकडे सेट ऑफ रियल नंबर टू द क्लोज इंटरवल -1 to +1. ओके, हा त्याचा डोमेन आहे आणि ही त्याची रेंज आहे कोणाची, साइन फंक्शनची. ओके, मग आता साइन फंक्शनचा जर असा विचार केला डोमेन आणि रेंज तर या ठिकाणी साइन फंक्शन हे 1 1 आणि ऑन टू दिसत नाही. मग अशा वेळेस काय करतात तर त्या ठिकाणी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचेस घेत असतो. ओके, काय करायचं, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचेस. हा जो टॉपिक आहे आपण 11th मध्ये ऑलरेडी लर्न केला आहे, पण परत एकदा 12th स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्हाला तो इम्पॉर्टंट आहे आणि तो पाहिजेतच त्या ठिकाणी, म्हणून मग आपण याचे डोमेन हे रेस्ट्रिक्ट करत असतो. टायटल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. या टायटलच्या अंडर नेक्स्ट येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह आपण आजच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट करणार. ओके, सो आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे पाहून घ्या. आता इन्व्हर्स फंक्शन डिफाईन कसे करतात, कारण जर समजा आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा विचार केला आपण तर फंक्शन हे नेहमी करता 1 1 आणि ऑन टूच पाहिजे असतं. मग 1 1 आणि ऑन टू फंक्शन्स हे कोणत्या डोमेनमध्ये असतात आणि कोणत्या रेंजमध्ये असतात यावरती सगळं डिपेंड असतं. मग या ठिकाणी ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्स तुम्हाला समजल्या पाहिजे. ओके, मी हे तर सांगून देईल की y = sin इन्व्हर्स x आहे, पण ह्या कंडिशन्स तुमच्या लक्षात यायला पाहिजे. यासाठी तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये आपण फंक्शन चॅप्टरमध्ये डोमेन अँड रेंज हा टॉपिक लर्न केला होता. त्या ठिकाणी साइन आणि कोसाइनची मी डोमेन आणि रेंज सांगितली होती. आफ्टर दॅट जे 12th स्टँडर्डमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येतं, ओके, तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्पेशल चॅप्टर आहे. त्या ठिकाणी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच हा एक टॉपिक येतो. त्या टॉपिकच्या अंडर तुम्हाला सगळं माहीत होतं की कसा डोमेन रेस्ट्रिक्ट करतात आणि डोमेन का रेस्ट्रिक्ट करायचा, तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफाईन करण्यासाठी आपण त्याला रेस्ट्रिक्ट करतो. कसं, लक्ष द्या. समजा आता साइन फंक्शनचा जर विचार केला तर या साइन फंक्शनचा डोमेन असतो सेट ऑफ रियल नंबर आणि ती जी रेंज होती ना ती होती -1 to 1. ओके, अशी त्याची रेंज होती. मग आता मी या ठिकाणी थोड्याशा व्हॅल्यूज लिहितो. समजा आता जर विचार केला समजा आपण, कारण आपल्याला हे माहीत आहे की एखाद्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करायचं असेल, एखाद्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन जर डिफाईन करायचं असेल तर ते फंक्शन म्हणजे आता साइन फंक्शन आहे, मला या साइन फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करायचं. कंपल्सरी कंडिशन काय असतात, कंपल्सरी कंडिशन असतात की हे साइन फंक्शन 1 1 आणि ऑन टू असायलाच पाहिजे. ओके, जर हे साइन फंक्शन 1 1 ऑन टू असेल तरच त्याचं इन्व्हर्स फंक्शन आपल्याला डिफाईन करता येतं, म्हणजे साइन इन्व्हर्स हे फंक्शन आपण डिफाईन करू शकतो. अदरवाईज आपण त्याला डिफाईन नाही करू शकत. मग प्रॉब्लेम काय होतो तो या ठिकाणी लक्षात येईल. ओके, तो कसा लक्षात येतो, लक्ष द्या. समजा या ठिकाणी आपण साइन फंक्शन घेतो, डोमेन आहे सेट ऑफ रियल नंबर, व्हॅल्यूज आहेत -1 to 1, बऱ्याच व्हॅल्यू येतात. त्यामध्ये मी तुम्हाला फक्त जस्ट एक व्हॅल्यू घेतोय आणि त्या व्हॅल्यूनुसार तुम्हाला आन्सर सांगतो. ओके, इट इज 0 किंवा तुम्ही ह्या पण व्हॅल्यू घेऊ शकता. इट इज -1/2. ओके, -1/√2. ओके, इट इज -√3/2. त्यानंतर मी 0 वगैरे घेतो, ह्या कमी जास्त मागे पुढे लिहिल्या तर चालतात. आफ्टर दॅट इट इज 1/2, 1/√2, √3/2. ओके, आणि त्यानंतर 1 आणि बिफोर दॅट अजून एक -1 सुद्धा या ठिकाणी घेतो. ओके, असं. तर आता हा जो झाला तर हा झाला आपल्याकडे एक प्रकारे रेंज. ओके, मी रेंज या ठिकाणी लिहिलेली आहे त्या फंक्शनची, दॅट इज द साइन फंक्शन. ओके, आणि या ठिकाणी मी लेफ्ट साईडला अँगल्स घेतो. अँगल्स कोणते, -90 to +90. ओके, -90 to +90 आपण कोणता अँगल घेऊ शकतो, पण मी काही अँगल असे घेतो 0 डिग्री,
30 डिग्री, 45 डिग्री, ओके, 60 डिग्री, 90 डिग्री, त्यानंतर 120 डिग्री, ओके, त्यानंतर तुम्ही पुढचा घेऊ शकता 135 डिग्री, असे अँगल्स घेऊ शकता. ओके, तर आपल्याला माहिती आहे साइन 0ची किंमत किती असते, इट इज 0. साइन 30ची असते 1/2, साइन 45 असतो 1/√2, साइन 60 असतो √3/2, साइन 90 असतो 1. त्यानंतर साइन 20 किती असतो. ओके, सो साइन 20 आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो बाय अलाइड अँगल. साइन 20ची किंमत किती आहे ती मी सॉल्व करतो या ठिकाणी. दिस कॅन बी रिटन ॲज साइन 90 प्लस 30. ओके, फर्स्ट क्वाड्रंटच सॉरी यस सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंडमध्ये साइन फंक्शन पॉझिटिव्ह असतं, देअरफॉर इट इज कॉस 30 आणि कॉस 30ची किंमत आहे √3/2. मीन्स वी कॅन से दॅट साइन 120 हॅज द व्हॅल्यू विच इज नथिंग बट द √3/2. म्हणजे साइन 120ची किंमत √3/2 येतं. म्हणजे इथेच प्रॉब्लेम क्रिएट झाला. कसा क्रिएट झाला तर पाहू शकता, फंक्शन कसं पाहिजे होतं 1 फंक्शन. ओके, फंक्शन कसं पाहिजे 1 आणि ऑन टू पाहिजे. मग आता हे फंक्शन 1 नाही आहे. 1 का नाही आहे तर 60 आणि 120 ची इमेज सेम दिसते. मग 60 आणि 120 ची इमेज जर सेम असते तर दिस फंक्शन इज मेनी वन फंक्शन. कोणतं फंक्शन झालं मेनी वन फंक्शन. आणि मेनी वन फंक्शन असेल तर मग आपल्याला या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करता येत नाही. म्हणून मग या ठिकाणी काय करतात, डोमेन रेस्ट्रिक्ट करतात. काय करायचं, डोमेनला रेस्ट्रिक्ट करायचं. रेस्ट्रिक्ट का करायचं की ज्या डोमेनमध्ये फंक्शन 1 ऑन टू राहतं तेवढ्याच व्हॅल्यू घ्यायच्या. मग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हा जो डोमेन आहे हा डोमेन एवढ्या व्हॅल्यूसाठी 1 आणि ऑन टू राहतो. -90 डिग्री टू 90 डिग्री म्हणजेच त्याला रॅडियनमध्ये लिहितात -π/2 टू π/2. या डोमेनमध्ये हे फंक्शन 1 अँड ऑन टू राहतं. कोणतं साइन फंक्शन. म्हणून काय करायचं, सेट ऑफ रिअल नंबर डोमेन न घेता साइन फंक्शनचं डोमेन सेट ऑफ रिअल न घेता आता साइन फंक्शनचं डोमेन घेतात -π/2 टू π/2. आणि हे ग्राफच्या मदतीने पण समजावून सांगता येतं पण खूप वेळ लागेल. सो मी त्याला या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये घेतो. जर समजा मला साइन फंक्शनचा इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करायचं असेल तर काय करावं लागेल, मला हा डोमेन रेस्ट्रिक्ट करावा लागेल -π/2 टू π/2. का तर या डोमेनमध्ये फंक्शन 1 अँड ऑन टू राहतं. 1 आणि ऑन टू राहतं म्हणून आपल्याला डोमेन रेस्ट्रिक्ट करायचा असतो. मग आता जर समजा आपण साइन फंक्शनचा डोमेन रेस्ट्रिक्ट केला -π/2 टू π/2 तर हे फंक्शन 1 ऑन टू होईल. आणि 1 ऑन टू झाल्यामुळे त्या फंक्शनचं आपल्याला इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करता येईल. ओके, म्हणजेच आता एक प्रकारे या ठिकाणी जर आपण डोमेन असं लिहिलं की साइन इन्व्हर्स फंक्शन, साइन फंक्शन जर असं आहे किंवा त्याचा डोमेन, तुम्हाला इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन मी सांगितलेली आहे. सो इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन काय होती, इफ f is a function from a to b then f inverse is a function from b to a. म्हणजे sin is a function from -π/2 to π/2. therefore sin inverse is a function from close interval -1 to it is just -π/2 to π/2. ओके, तर असं त्याचं डोमेन आणि रेंज इंटरचेंज होतात. साइन फंक्शनचा डोमेन आणि रेंज हे आहे. तर साइन इन्व्हर्स फंक्शनचा डोमेन -1 to 1 होईल आणि रेंज -π/2 टू π/2 होईल. म्हणजे एक प्रकारे साइन इन्व्हर्स फंक्शनचा जर विचार केला आपण, इथे x असेल, इथे समजा y असेल आणि इथे साइन इन्व्हर्स आहे. ओके, साइन इन्व्हर्स हे फंक्शन आहे. मीन्स वी कॅन से दॅट दिस इज कसं लिहितात, y इज इक्वल्स टू साइन इन्व्हर्स x. इमेज तुम्हाला शिकवलेला आहे, इट इज y इज इक्वल्स टू साइन इन्व्हर्स x. समजा f असतं तर कसं लिहिलं असतं, y इज इक्वल्स टू f ऑफ x असं लिहिलं असतं बेटा. ओके, सो x is the pre-image of y means, or we can say that y is the image of x. म्हणून त्याला कसं लिहितात, y is equals to sin inverse of x असं लिहिलं तरी सुद्धा चालतं, किंवा y is equals to f of x हे स्टँडर्ड फंक्शन आपण असं लिहित असतो. म्हणून या ठिकाणी जर समजा तुम्हाला विचार केला तर हा झाला डोमेन -1 to 1 आणि ही झाली रेंज -π/2 टू π/2. आता डोमेन आणि इंटरवल
डोमेनला इंटरवलमध्ये लिहिता येतं. मग ते इंटरवलमध्ये लेस दॅन ऑर इक्वल्स टू कसं लिहितात ते तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. बघा -1 to 1 ही कोणाची किमती आहेत, एक्सच्या किमती. म्हणजे एक्स काय करेल -1 to 1 व्हॅल्यू घेईल. तसं वाय काय करेल -π/2 to π/2. कोणतीही त्याची किंमत असू शकते, कारण डोमेन आणि रेंज या ठिकाणी इंटरचेंज होतात. आणि डोमेन का रेस्ट्रिक्ट केला साइन फंक्शनचा, तर त्या साइन फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन हे वेल डिफाईन असतात त्या डोमेनमध्ये. आता तुम्हाला यामध्ये कॉससाठी पण काही कंडिशन दिसतील, टॅनसाठी कंडिशन दिसतील, कॉटसाठी कंडिशन दिसतील. मग तुम्ही समजून घ्यायचं की ज्या ठिकाणी एक्स लिहिलेला असतो दॅट व्हॅल्यूज आर नथिंग बट द डोमेन ऑफ दॅट फंक्शन, आणि ज्या ठिकाणी वाय दिलेला असतो दॅट इज नथिंग बट द रेंज ऑफ द फंक्शन. हे असं हे झालं डोमेन ऑफ दिस साइन इनवर्स फंक्शन अँड वाय इज द रेंज ऑफ साइन इनवर्स फंक्शन. ओके, दिस इज ऑल अबाउट द रेस्ट्रिक्शन. का रेस्ट्रिक्ट केला, तर जर रेस्ट्रिक्ट नाही केला आपण साइन फंक्शनला तर त्याचं इनवर्स फंक्शन डिफाईन होणार नाही. म्हणून मग साइन फंक्शनच्या डोमेनला आपण रेस्ट्रिक्ट केलं. रेस्ट्रिक्ट केल्यामुळे तो फंक्शन 1/1 झाला, म्हणजे वेल डिफाईन झाला. आणि तो 1/1 झाल्यामुळे काय होतं, 1/1 फंक्शन होतं, आणि 1/1 झाल्यामुळे काय होतं, तर त्या फंक्शनचा इन्व्हर्स फंक्शन आपल्याला डिफाईन करता आलं. आणि इन्व्हर्स फंक्शन डिफाईन केल्यामुळे आपण आता त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, सो हा जो थेरम आहे, थेरम नंबर फर्स्ट म्हणतो आपण त्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये. हा जुलै 2017ला, ओके, जुलै 17ला बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला आहे. ओके, सो याचं प्रूफ व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या. मी पूर्ण कंप्लीट प्रूफ घेतो, त्यानंतर कॉस इन्व्हर्स एक सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रूव्ह करणार आहे. ओके, थेरम कसा प्रूव्ह करायचा, आता आपण ऑलरेडी इन्व्हर्स फंक्शनची डेफिनेशन घेतली होती. काय होती डेफिनेशन, इट इज dx/dy इज इक्वल्स टू 1/dy/dx. ही डेफिनेशन होती इन्व्हर्स फंक्शनची. ओके, सो आपल्याला काय पाहिजे, वायचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, म्हणजे dy/dx रिक्वायर्ड आहे. म्हणजे मी काय करतो, ही टर्म इकडे आणतो, ही टर्म इकडे घेऊन जातो. म्हणजे dy/dx इज इक्वल्स टू, थेरम असा लिहिता येतो 1/dx/dy. ओके, तो dy/dx म्हणजे या साइन इन्व्हर्स एकचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला, किंवा वायचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणून मी थेरमला असं कन्वर्ट करतो 1/dx/dy ला. मग आपलं टार्गेट असतं dx/dy कॅल्क्युलेट करणे, म्हणजे x या फंक्शनला y सोबत डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, सो असा आपण थेरम प्रूव्ह करत करत जाणार आहे 1 by 1. ओके, ओके, मी आधी सांगितलं की आपल्याला हा थेरम जुलै 17ला आणि मार्च 2003ला सुद्धा एक्झाममध्ये विचारलेला आहे. सो वी सॉल्व दिस थेरम. फर्स्ट ऑफ ऑल y इज इक्वल्स टू साइन इन्व्हर्स x आहे. आपला थेरम काय सांगतो, dy/dx इज इक्वल्स टू 1/dx/dy. मग dx/dy पाहिजे तर आधी काय करायचं, आपल्याला x मिळवायचा आहे. एक्स कसा मिळवतात पहा, हा साइन इन्व्हर्स फंक्शन जर लेफ्ट साईडला ट्रान्सफर केलं, हे साइन इन्व्हर्स जर शिफ्ट केलं लेफ्टला, तर ते असं होतं साइन इन्व्हर्स ऑफ, हा साइन इन्व्हर्स जर आपण लेफ्ट साईडला ट्रान्सफर केला तर त्याचा फक्त साइन होतो. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं साइन y इज इक्वल्स टू एक्स. ओके, साइन इन्व्हर्सला ट्रान्सफर केलं तर साइन होतो, आणि साइनला ट्रान्सफर केलं तर साइन इन्व्हर्स होतं. म्हणून काय करायचं, साइन इन्व्हर्सला मी ट्रान्सफर करतो, म्हणजे साइन y इज इक्वल्स टू एक्स असं लिहिता येतं. किंवा काय करतात, दोन्ही साईडला साइन घेतात, आणि साइन ऑफ साइन इन्व्हर्स हा कॅन्सल होतो, फक्त एक्स उरतो. अशी पण प्रोसिजर आहे त्याला लिहिण्याची. ओके, सो आता साइन y इज इक्वल्स टू एक्स आहे, मी त्याला स्ट्रेट फॉरवर्ड लिहितो, एक्स इज इक्वल्स टू, इट इज द साइन y अँड इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे dx/dy पण पाहिजे. थेरममध्ये दोनच आहेत, एक dy/dx आणि दुसरा dx/dy, पण आपल्याला गरज आहे dx/dy ची. देअरफॉर वी डिफरन्शिएट. Okay, differentiate this function with respect to y on both side. दोन्ही साईडला y सोबत डिफरन्शिएट करा, म्हणजे त्याला लिहिता येतं dx/dy इज इक्वल्स टू dy ऑफ इट इज साइन y, असं आपल्याला त्याला लिहिता येतं. ओके, तर साइन y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y हा झाला असता आपल्याकडे cos y. ओके, म्हणजे dx/dy जो मिळाला तो आपल्याला मिळाला cos y. तर आपण याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला एक्समध्ये. का, तर जे रिझल्ट किंवा प्रूफ आहे ते एक्समध्ये आहे, म्हणून कॉस वायला एक्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे कॉस वायची किंमत डायरेक्टली एक्समध्ये नाही आहे, पण कॉसला कन्वर्ट करता येतं साईनमध्ये, साईनला कन्वर्ट करता येतं एक्समध्ये. पण ते कसं, हे असं, इट इज अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय लिहू शकतो मी, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट या ठिकाणी कॅन्सल होईल, कॉस वाय रिमेन्स ॲज इट इज. आफ्टर दॅट, ओके, सो आफ्टर दॅट काय होतं, अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय, जो अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय आहे ना,
ओके, पण त्याच्या आधी मी त्याला प्लस मायनस सुद्धा लिहितो. कॉस वायला लिहिता येतं dx upon dy is equals to cos y can be written as it is plus minus of अंडर रूट कॉस स्क्वेअर वाय. ओके, आपण त्याला घेऊ शकतो कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतात, पण स्क्वेअर रूट घेतलं तर त्या ठिकाणी प्लस मायनस साईन येतं. सो आफ्टर दॅट आता काय कॉस स्क्वेअरला किंवा कॉसला, कारण डायरेक्टली कॉसला नाही कन्वर्ट करता येत साईनला, पण कॉस स्क्वेअर थिटाला कन्वर्ट करता येतं साईनमध्ये, ते बाय युझिंग द फंडामेंटल आयडेंटिटी. तुम्हाला आठवत असेल तर कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला होता 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, पण या ठिकाणी थिटा नाही वाय व्हेरिएबल आहे म्हणून मी लिहितो अंडर रूट ऑफ 1 मायनस साईन स्क्वेअर वाय. पण आता साईन वायची किंमत इक्वेशन 1 मध्ये एक्स आहे, देअरफॉर वी राईट हिअर dx अपॉन dy इज इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, पण प्रॉब्लेममध्ये तर प्लस मायनस दिसत नाही आहे. मग आता ही जी राईट हँड साईड आहे, ओके, सो या राईट हँड साईडला आपण प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं. मग राईट हँड साईड म्हणजेच काय कॉस, पण या ठिकाणी हा कॉस पॉझिटिव्ह आहे. ओके, मग हा कॉस पॉझिटिव्ह घ्यायचा की ही साईन निगेटिव्ह घ्यायची हे डिपेंड करतं. ओके, हे डिपेंड करतं क्वाड्रंटवर. मग क्वाड्रंट कशानुसार, तर या ठिकाणी कॉस ऑफ वाय आहे, मग वायवर डिपेंड करेल. वायची व्हॅल्यू कुठे लाईज होते बघूयात. अँगल कुठे लाईज होतो ते इम्पॉर्टंट आहे. मग अँगल कुठे लाईज होतो पहा, आठवत असेल तर आपण असं घ्यायचो इट इज 0. ओके, हा झाला π/2 आणि जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलो तर हा 0 to π/2 हा झाला फर्स्ट क्वाड्रंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. ओके, आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलो तर पहिला हा झाला 0 to -π/2 मीन्स -π/2 to π/2 इज द रेंज. मग ही त्याची रेंज आहे कोणाची, वायची. ओके, वाय कुठे लाईज होतो -π/2 to π/2 मध्ये लाईज होतो, म्हणजे वाय लाईज इन फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. ओके, वाय कुठे लाईज होतो फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग आपण असं म्हणू शकतो देअरफॉर वाय लाईज इन फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. कारण हे कशासाठी, तर इथे पॉझिटिव्ह सिलेक्ट करायचा की निगेटिव्ह सिलेक्ट करायचा ते कोणावर डिपेंड आहे, या कॉसवर डिपेंड आहे, कॉस वायवर. ओके, सो कॉस वाय लाईज इन, हा जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंटमध्ये लाईज होतो तर कॉस सुद्धा फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंटमध्ये लाईज होईल. देअरफॉर कॉस वाय अगेन लाईज इन फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. ओके, सो इथे मी क्वाड्रंटला शॉर्टमध्ये लिहितो, इट इज क्वाड्रंट. ओके, तो फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंटमध्ये लाईज होईल. देअरफॉर आता माहिती आहे की कॉस वाय कसा आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये. वी नो दॅट ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट अँड इन फोर्थ क्वाड्रंट कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह. देअरफॉर कॉस इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट ॲज वेल ॲज फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर वी कॅन से दॅट कॉस इज पॉझिटिव्ह. ओके, cos y is positive in first and fourth quadrant. ओके, फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह आहे. सो फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे म्हणजेच दिस राईट हँड साइड मीन्स cos y is again positive. Therefore we have to select this value as positive. Therefore we write here dx upon dy is equals to the positive value of अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर ही मिळाली आपल्याला त्या dx अपॉन dy ची किंमत. आता राहिला प्रॉब्लेम काय, dy बाय dx इक्वल्स टू आपल्याला अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्रूव्ह करायचा होता. त्यासाठी आपल्याकडे थेरम आहे और वी कॅन से दॅट वी नो दॅट dy बाय dx इक्वल्स टू कसं लिहिता येतं, इट इज 1 अपॉन dx डिवायडेड बाय dy. मी आधीच सांगितलं होतं थेरम प्रूव्ह करण्याच्या. dy बाय dx इज इक्वल्स टू लिहिता येतं 1 अपॉन dx अपॉन dy दॅट इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येतं. मीन्स dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन दॅट इज dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असेल की सर मॉड एक्स इज लेस दॅन 1 का राहिला. ओके, तर मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन 1 का घेतो आपण, तर ही जी व्हॅल्यू आहे ना एक्सची, ही एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा लहानच असायला पाहिजे. ओके, एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल तरच हा स्क्वेअर 1 पेक्षा लहान येईल आणि 1 पेक्षा लहान किंमत असेल तरच या दोघांची सबट्रॅक्शन ही पॉझिटिव्ह येईल. ओके, मग दोघांची सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह आली तरच हे स्क्वेअर रूट सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येईल. पण जर या एक्सची व्हॅल्यू जर का समजा काहीतरी 1 पेक्षा मोठी असेल तर काय होईल, हे जे कॅल्क्युलेशन्स येईल हे निगेटिव्ह येईल त्या रूटच्या मधलं आणि कॅल्क्युलेशन जर निगेटिव्ह आले तर आपण स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह
रिअल नंबर इज नॉट डिफाईन, आपण ते सॉल्व नाही करू शकत. आणि सॉल्व थेरम आहे कॉस इन्व्हर्ससाठी. सो इफ y इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स x, -1 इज लेस और इक्वल्स टू x इज लेस और इक्वल्स टू 1, 0 इज लेस और इक्वल्स टू y इज लेस और इक्वल्स टू पाय, देन प्रूव्ह दॅट dy/dx इक्वल्स टू -1 अपॉन √1 - x². हा थेरम आहे. जसं साइन इन्व्हर्सला प्रूव्ह केलं सेम फॉर्ममध्ये आपण कॉस इन्व्हर्सला सुद्धा प्रूव्ह करू शकतो डिफरन्शिएशनला. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल y इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स x दिलेलं आहे. आपलं पहिलं टार्गेट आहे की dx/dy मिळवणे, आणि dx/dy मिळवायचं आहे विथ द हेल्प ऑफ x. सो x आधी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग x कसा मिळवतात, तर हा कॉस इन्व्हर्स जर ट्रान्सफर केला तर कॉस y इज इक्वल्स टू x मी लिहू शकतो. मीन्स x इज इक्वल्स टू कॉस y असं होईल ते. ओके, सो x इज इक्वल्स टू कॉस y ला मी इक्वेशन 1 देतो. त्यानंतर डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y, कारण dx/dy मिळवायचं. देअरफॉर वी राईट हिअर dx/dy इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस y विथ रिस्पेक्ट टू y इज मायनस साइन y. स्टँडर्ड आहे. ओके, ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन असतं त्याच व्हेरिएबलसोबत त्याला डिफरन्शिएट करायचं असतं. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस y हा मायनस साइन y होईल. मीन्स दिस इज अवर मायनस साइन y. पण आपला जो रिझल्ट आहे माहीत आहे dx/dy डिवाइडला येतो. मग आपला जो रिझल्ट आहे ही टर्म कशी आहे, डिवाइडला आहे आणि एक्समध्ये आहे. म्हणजे आपलं पहिलं टार्गेट आहे की या टर्म्सला एक्समध्ये किंवा एक्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग एक्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी साईनची तर किंमत नाही आहे एक्समध्ये, मग कोणाची किंमत आहे, कॉसची आहे एक्समध्ये. म्हणून साईनला आधी कॉसमध्ये नंतर कॉसला एक्समध्ये असं कन्वर्ट करावं लागेल. सो वी राईट हिअर निगेटिव्ह साईन ऑफ प्लस मायनस ऑफ √1 मायनस, मी डायरेक्टली लिहू शकतो किंवा एक वेळ आपण स्टेप वाढवूयात. दिस कॅन बी रिटन ॲज √sin²y. ओके, या टर्मचा स्क्वेअर जर केला आपण तर sin y मिळतो आणि असं लिहू शकतो आपण त्याला. ओके, जर इट कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ, अगेन इट इज प्लस मायनस ऑफ sin² थिटाला कन्वर्ट करता येतं कॉसमध्ये इन टर्म्स ऑफ फंडामेंटल आयडेंटिटी. सो फंडामेंटल आयडेंटिटीच्या म्हणण्यानुसार sin² थिटा लिहिता येतो 1 - cos² थिटा. थिटा नसून y आहे म्हणून मी y हा व्हेरिएबल पुट करतो. प्लस मायनस ऑफ इट इज √1 - cos² y अशा पद्धतीने. सो नेक्स्ट वन इज देअर, दॅट इज आता आपल्याला कॉसला कन्वर्ट करायचं होतं एक्समध्ये. सो वी कन्वर्ट इट इज इन टर्म्स ऑफ एक्स. इट इज मायनस ऑफ प्लस मायनस √1 - x². ओके, दिस इज अगेन dx/dy. इथपर्यंत येऊन थांबलो. पण आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची की निगेटिव्ह घ्यायची ब्रॅकेटमधली, हे डिपेंड करतं यावर, हे डिपेंड करतं यावर आणि हे डिपेंड करतं साइन वायवर. ओके, सो साइन डिपेंड करतो वायवर. का तर ज्या क्वाड्रंटमध्ये अँगल असतो त्याच क्वाड्रंटमध्ये फंक्शन असतं. म्हणजे वाय जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर साइन वाय सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो. मग आता वाय कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, सो 0 to π. 0 to π म्हणजे इट इज 0 डिग्री, इट इज पाय डिग्री. ओके, पाय रेडियन. देअरफॉर इट इज 0 to π म्हणजेच फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. मीन्स वाय फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईज होतो. देअरफॉर साइन वाय सुद्धा फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईज होतो. ओके, सो वी कॅन राईट हिअर वाय लाईज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रा. ओके, फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रामध्ये तो लाईज होतो. देअरफॉर साइन वाय ऑल्सो लाईज इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. ओके, बट वी नो दॅट साइन फंक्शन इज वेदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. Sin function is positive in first as well as sin function is positive in second. Therefore, we can say that sin y is positive in first and second quadrant. ओके, म्हणजे साइन फंक्शन जे आहे ते पॉझिटिव्ह येतं फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके, सो आता फर्स्ट आणि सेकंडमध्ये पॉझिटिव्ह मीन्स वी हॅव टू सिलेक्ट दिस व्हॅल्यू इन ब्रॅकेट is as positive. Okay, so therefore we write here it is dx/dy is equals to हे मायनस ऑफ, हे बाहेरचं साईन आहे निगेटिव्ह ब्रॅकेटच्या. ओके, आणि त्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामधलं आहे आणि हे ब्रॅकेटमधलं साईन पॉझिटिव्ह येईल. म्हणजे ही टर्म अशी लिहिता येईल dx/dy is equals to मायनस इंटू प्लस इट इज मायनस ऑफ √1 - x². अशी आपल्याला त्याची किंमत लिहिता येते. बट वी हॅव द थेरम दॅट, आता प्रूफ संपलेला आहे जवळजवळ. हे कन्वर्ट करणेच इम्पॉर्टंट आहे. हे कन्वर्ट झाल्यानंतर थेरम काय सांगतो, इन्व्हर्स फंक्शनचा थेरम सांगतो की dy/dx इक्वल्स टू 1 divided by dx/dy. ओके, अँड दॅट dx/dy इज नॉन झिरो or it is not equals to 0. Okay, so put the value of dx/dy, then we get it as
dy by dx इक्वल्स टू 1 अपॉन मायनस ऑफ इट इज अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि थोडंसं व्यवस्थित लिहिलं तर तो निगेटिव्ह साईन समोर लिहा. इट इज मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स. ओके, या ठिकाणी दोन फॉर्म्युले लर्न केले, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स. सो नेक्स्ट आहे टॅन इनवर्स. बघा, लेट अस सपोज दॅट प्रूफमध्ये मी डायरेक्ट लिहितो. हे पण मार्च 2003 आणि मार्च 2017ला एक्झाममध्ये विचारलेलं आहे. सो वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स आपण स्ट्रेट फॉरवर्ड घेऊयात. ओके, देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज टॅन वाय इज इक्वल्स टू एक्स. ओके, म्हणजे सरळ सरळ जर लिहिलं तर एक्स इज इक्वल्स टू मी त्याला टॅन वाय असं लिहू शकतो. ओके, आता डिफरन्शिएट करा. सो वी डिफरन्शिएट दिस फंक्शन or differentiating with respect to y. y सोबत जर डिफरन्शिएट केलं तर ते होईल dx अपॉन dy इज इक्वल्स टू टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो माहिती आहे तुम्हाला. टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर, जेही असेल सोबत ते लिहा, इट इज सेक स्क्वेअर वाय. पण आता आपल्याला माहीत आहे या ठिकाणी सेक स्क्वेअर वाय आहे ऑलरेडी. मग आपलं टार्गेट असतं की ही जी राईट साईड आहे ही एक्समध्ये कन्वर्ट करावी लागेल, कारण ॲन्सर हे एक्समध्ये आहे. मग एक्समध्ये येण्यासाठी आपल्याला या सेकला कन्वर्ट करावं लागेल. टॅनमध्ये टॅनला कन्वर्ट करता येईल एक्समध्ये. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सेक स्क्वेअर थिटा फंडामेंटल आयडेंटिटी आहे. सेक स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला असतो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. या ठिकाणी वाय आहे म्हणून मी वाय लिखतो, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय. अँड स्ट्रेट फॉरवर्ड इट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर वाय. टॅनच्या जागी टॅन वायच्या ऐवजी मी एक्स टाकतो, म्हणजे तो काय होईल एक्स स्क्वेअर. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर वी हॅव आता dx अपॉन dy स्क्वेअर. dy आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड मिळाला. देअरफॉर वी कॅन से दॅट dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx डिवायडेड बाय dy असं घेऊ शकतो. आणि dx डिवायडेड बाय dy तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि तो 1 प्लस एक्स स्क्वेअर या ठिकाणी पुट करा, म्हणजे dy बाय dx दॅट इज इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, दिस इज द प्रूफ ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. ऑर वी कॅन से दॅट त्याला असंच लिहितात ddx ऑफ टॅन इनवर्स एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, कारण वायची किंमत जी आहे ती टॅन इनवर्स एक्स आहे. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे झाले स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. वर्ड इम्पॉर्टंट आहे, स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, सिमिलरली कॉट इनवर्स एक्सला तुम्ही सॉल्व करा. ओके, मी कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगतो. कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा येतो ddx ऑफ कॉट इनवर्स एक्स. तर कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर येतो. फक्त अशाच पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व करा. खूप सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स इज -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि लास्ट प्रूफ आहे सेक इनवर्स एक्ससाठी. बघा, इफ y इज इक्वल्स टू सेक इनवर्स एक्स सच दॅट मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 अँड y लाईज इन 0 टू पाय. ओके, y हा 0 टू पाय पर्यंतच्या किमती घेतो. आफ्टर दॅट y इज नॉट इक्वल्स टू पाय बाय 2 मध्ये त्याची किंमत 90 घेऊ शकत नाही आपण. देन प्रूव्ह दॅट, देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे, dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इफ x इज ग्रेटर दॅन 1 अँड इफ y -1 अपॉन x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इफ x इज लेस दॅन -1. असं असेल तर असे दोन डेरिव्हेटिव्ह तुम्हाला प्रूव्ह करायचे सांगितले. मग यामध्ये आपण काय करतो ते बघूयात. इक्वल्स टू सेक इनवर्स एक्स. अगेन प्रूफमध्ये तेच गिवन दॅट y इज इक्वल्स टू सेक इनवर्स एक्स आहे. मी सेक इनवर्स एक्स लिहून घेतो. त्यानंतर आपल्याला x इज इक्वल्स टू लिहायचं असतं, तर x इज इक्वल्स टू आपण लिहू शकतो सेक y. ओके, आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू y. विथ रिस्पेक्ट टू y जर डिफरन्शिएट केलं तर dx अपॉन dy किती होतो, तर सेक yचा डेरिव्हेटिव्ह होईल सेक एक्स इंटू टॅन एक्स असतो ना, पण या ठिकाणी व्हेरिएबल y आहे म्हणून सेक y इंटू टॅन वाय असा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळाला. पण प्रॉब्लेम काय आहे, या ठिकाणी आपल्याला परत एकदा कन्वर्ट करायचं आहे फंक्शन एक्समध्ये, कारण जे ॲन्सर्स आहेत ते एक्समध्ये आहेत. त्यासाठी बघा, सेक तर ऑलरेडी एक्समध्ये आहे, फक्त टॅन वाय नाही आहे. मग टॅन वायला कन्वर्ट करायचं एक्समध्ये. त्यासाठी आपण टॅनचा फॉर्म्युला असा घेऊ शकतो, प्लस मायनस हा सेक वाय इंटू इट इज अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर वाय. ओके, असं लिहू शकतो त्याला. आणि आफ्टर दॅट हे प्लस मायनस सेक वाय मी असेच ठेवतो इंटू अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअरला लिहिता येतं सेक स्क्वेअर वाय इट इज -1 अशा पद्धतीने.
ओके देअरफॉर प्लस मायनस ऑफ सेक वाय इंटू इट इज अंडर रूट सेक स्क्वेअर वाय मायनस 1. मग आता स्ट्रेट फॉरवर्ड आहे की सेक वायची किंमत x आहे आणि हे पूर्ण रिलेशन आपण x मध्ये कन्वर्ट केलं. सो मी त्याला असं लिहू शकतो dx अपॉन dy दॅट इज इक्वल्स टू ओके प्लस मायनस x इंटू इट इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 upon dy equals to plus minus of x into under root x square minus 1 मिळाला. After that we use plus minus sign because y lies in first and second quadrant. ओके y हा फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे का तर y चा विचार केला तर y लाइज इन 0 to पाय 0 to पाय मध्ये म्हणजे फर्स्ट आणि सेकंड मध्ये लाइज होतो. फर्स्ट क्वाड्रंटचा विचार जर केला तर सेक इंटू टॅन सेक पॉझिटिव्ह आहे टॅन सुद्धा पॉझिटिव्ह आहे फर्स्ट मध्ये देअरफॉर सेक इंटू टॅन वाय हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 होईल म्हणजे पॉझिटिव्ह राहील. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये विचार केला तर सेकही निगेटिव्ह tan is negative minus into minus it becomes plus and therefore sec into tan y is also greater than 0 or we can say that it is also positive in second quadrant. Okay, so after that we choose the signs of x into under root x square minus 1 if x is greater than 1 and minus x. Okay, हे आपण choose करतोय because x into under root x square minus 1 if it is x is greater than 1 and minus of x it is under root x square minus 1 if x is less than minus 1 we can choose these two signs. And after that in first quadrant, okay, in first quadrant both sec y and tan y are positive. ओके माहिती आहे दोन्हीच्या दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे ही जी कर्व आहे ही कर्व फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून आपण त्याचं साइन पॉझिटिव्ह सिलेक्ट करणार. अँड इन सेकंड क्वाड्रंट it lies in second quadrant it's in second quadrant both sec y and tan y are negative. Okay, and we choose its sign as minus of x into under root x square minus 1 if x is less than minus 1 म्हणजे निगेटिव्ह साइन असेल तर. ओके निगेटिव्ह साइन म्हणजे x is less than minus 1 असेल तर काय होतं ही कर्व अशी थोडीशी डिक्रीजिंग दिसते आणि त्यानंतर परत ते असे इन्क्रीजिंग आहे. ओके सो त्यासाठी आपण काय करणार या ठिकाणी x is less than minus 1 असेल तर आपण ते निगेटिव्ह साइन घेतो कारण कर्व त्या ठिकाणी डिक्रीजिंग दिसते थोडीशी. आफ्टर दॅट अगेन वी नो दॅट sec and tan आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. का पॉझिटिव्ह आहेत तर सांगितलं फर्स्टमध्ये दोघेही पॉझिटिव्ह आहेत मल्टिप्लिकेशन तर पॉझिटिव्ह राहणार सेकंडमध्ये दोघेही निगेटिव्ह आहेत मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह राहणार आणि म्हणून दोन्हीच्या दोन्ही फंक्शन्स हे पॉझिटिव्ह येतात फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंटमध्ये. आफ्टर दॅट फॉर x इज ग्रेटर दॅन 0 x is gretter than 0 means it is a positive value. Okay, x means आपण सांगितलं होतं sec y strictly greater than 0 आहे means x into under root x square minus 1 म्हणजे sec y into tan y हा strictly greater than 0 राहील. For x is less than 0 it is also strictly greater than 0 कारण x जर निगेटिव्ह झाला x म्हणजे ही साइन सेकचं साइन जर निगेटिव्ह झाला तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह झाल्यामुळे ही सुद्धा टर्म स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 राहणार आहे. आणि वी राईट हिअर dx अपॉन dy इक्वल्स टू x इज ग्रेटर दॅन 0 साठी सुद्धा लिहू शकतो आणि x इज लेस दॅन 0 साठी सुद्धा आपण ह्या व्हॅल्यूज घेऊ शकतो. बघा तर x इज ग्रेटर दॅन 0 साठी ओके x इज ग्रेटर दॅन 0 and x is greater than 1 या सगळ्या व्हॅल्यूसाठी आपल्याला x into under root x square minus 1 मिळाला. आफ्टर दॅट मायनस ऑफ x into under root x square minus 1 मिळतो या ठिकाणी फॉर x is greater than 0 साठी. ओके सो x is greater than 0 साठी आणि x is less than 0 साठी या ठिकाणी x is less than 0 साठी सुद्धा मायनस x into under root x square minus 1 मिळालेला आहे ऑलरेडी आणि ह्या कंडिशन्स तर आपण प्रॉब्लेममध्ये सांगितल्या होत्या. आफ्टर दॅट आपलं main target आहे we have to calculate the dy by dx. therefore we know that the formula dy by dx is equals to 1 upon dx divided by dy हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सो 1 upon dx upon dy आपल्याला दोन टर्म्स मिळतील का तर फर्स्ट ऑफ ऑल x इज ग्रेटर दॅन 0 साठी असं फंक्शन मिळतं आणि x इज लेस दॅन 0 साठी तुम्हाला हे फंक्शन मिळतं. देअरफॉर दोन आन्सर असतील. फर्स्ट ऑफ ऑल इट इज 1 upon x into under root of x square minus 1 आणि या ठिकाणी मायनस 1 अपॉन x into it is under root of x square minus 1 आणि यासाठी कंडिशन्स ऑलरेडी आहेत आपल्याकडे. काय आहेत कंडिशन इट इज फॉर x is greater than 1 and it is for x is less than minus 1. okay, these are the two conditions and this is the derivative of dy by dx is equals to 1 upon x into under root x square minus 1 and minus 1 upon x into under root x square minus 1 and for the values of just x is greater than 1 and x is less than minus 1. पण काय होतं लक्ष द्या या ठिकाणी हे जे सेक फंक्शन आहे ना हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला इन्क्रीजिंग दिसतं
या ठिकाणी सुद्धा इन्क्रीजिंग आहे आणि या ठिकाणी सुद्धा इन्क्रीजिंग आहे. आणि ज्यावेळेस एखादं फंक्शन इन्क्रीजिंग असतं त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह हा तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. ओके, मीन्स ऑलवेज रिमेंबर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स, ओके, और वी कॅन से दॅट dy बाय dx, जो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे. मीन्स इट इज 1 अपॉन x इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 अँड दिस इज द प्रूफ ऑफ सेक इनवर्स एक्स. सेक इनवर्स एक्स फंक्शनचं प्रूफ अशा पद्धतीने येतं. आणि लास्ट आहे कोसेक इनवर्स एक्स. तर कोसेक इनवर्स एक्स या फंक्शनचा जो ग्राफ आहे तो तुम्हाला डिक्रीजिंग दिसतो आणि त्याचा ग्राफ डिक्रीजिंग असल्यामुळे त्याचा जे रिझल्ट आहे किंवा आन्सर आहे ते -1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 असा त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल. मी ते तुमच्यासाठी लेफ्ट करतो ॲज अ होमवर्क. ओके, सो ddx ऑफ कोसेक इनवर्स एक्स तुम्ही सॉल्व करायचा. ddx ऑफ कोसेक इनवर्स एक्स येतो -1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता काय करायचं तर हे जे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, हे 6च्या 6 फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर करायचे आहेत. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स, सेक इनवर्स एक्स, कॉट इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्स, हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला अजून कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले सांगेल आणि त्यानंतर आपण एक्झाम्पलला स्टार्ट करूया. ओके.